नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. माझी मैत्रीण श्रद्धा कारोळकर हिनं लिहिलेली आधुनिक आईपण या कवितेचं मी आता सादरीकरण करणार आहे. आधुनिक आईपण. मी गोंधळून गेलीये, मी घाबरूनही गेलीये. मी गोंधळून गेलीये आणि घाबरूनही गेलीये. आईपण सोपं नाही असं आई सांगून गेलीये. काय शिकवायचं, काय नाही शिकवायचं, विरोधाभासच आहे सगळा. अशा वेळी आम्ही आयांनी तरी नक्की काय करायचं? घट्ट तर बनवायचंय तुला, पण निर्लज्ज नाही हं. घट्ट तर बनवायचंय तुला, पण निर्लज्ज नाही. पण दोन्हींची सांगड घालणं बाळा आता सोपं राहिलं नाही. रडून येऊ नकोस, मार खाऊन येऊ नकोस, हे मी तुला सांगताना रडवून येऊ नकोस आणि मारून येऊ नकोस हे तू ऐकतोयस ना? कराटे, जिम्नॅस्टिक, डान्स, अबॅकस कुठे कुठे घालू तुला? की तुला मुक्तपणे ओरडू, बागडू, नाचू, खेळू देऊ? पण हे असं बागडून देऊन तू जगाच्या कुठे मागे तर पडणार नाहीस ना? कारण आपल्याला जगाबरोबर राहायचंय हे ठाऊक आहे ना तुला? अभ्यास कर आत्तापासून, मगच होशील हुशार. अरे पण हो, आत्तापासून अभ्यास करून पडलेत बेकार हुशार. गोड बोल, मैत्री जप, आशीर्वाद घे आणि सगळ्यांचा आवडता हो. हो, पण कुणी फायदा घेत असेल तर मात्र जरा जपून हो. हुशार आणि चांगल्यांची बदलते आहे व्याख्या. हुशार आणि चांगल्यांची बदलते आहे व्याख्या. जबाबदार बाकी कोणी नाही, आपणच सगळ्या आया. जशास तसे शिकवू तुला की दुर्लक्ष कर शिकवू? संस्कारच बदलतायत बाळा, मी तरी तुला काय सांगू? खेळणी, कपडे, वस्तू आणायला लागतं सगळं खूप. एकटेपणाची ही सोय आणि एकटा असल्याचं हे अप्रूप. चांगले संस्कार करताना मी काही चुकत तर नाहीये ना? तुला निरोगी माणूस बनवताना मी कमी तर पडत नाहीये ना? आमची आई सांगायची, निरोगी मन आणि निरोगी शरीर हीच पहिली पायरी. तुला तिथेच पोचवायची बाळा आहे ही सगळी तयारी. चांगलं आणि वाईट शिकवणं आईचं काम असतं. काही वेळा मुलांना स्वातंत्र्य न देणं हेच बरोबर असतं. मुलांमध्ये आपण पडू नये. आपण मग मुलांना चांगलं बरोबर हेही सांगू नये. तुझ्या आधी मला कळायला हवे योग्य अयोग्याचे नियम. एकदा निवडता आले आणि पाखडता आले की बाकी सगळे दुय्यम. प्रत्येक आईच असते थोडी गोंधळलेली, चिडलेली, वैतागलेली. घडा तयार करताना स्वतःवर चिखल उडालेली आणि मळलेली. शेवटी काय? शेवटी काय? मुलं पुढं जाऊन चांगली माणसं बनावीत आणि मुलांना चांगली माणसं मिळावीत. म्हणूनच प्रत्येक आईनं दिलेली असते ही संस्कारांची मोळी. असेच गोंधळ सोडवत सोडवत मोठं करावं. भविष्य आपल्या आणि दुसऱ्या बाळाचंही उजळावं. भविष्य आपल्या आणि दुसऱ्या बाळाचंही उजळावं. अशा या आधुनिक आईच्या मनातले हे सगळे गोंधळ, डिजिटल पेरेंटिंग हे सगळं सोपं करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास अल्टिमेट ॲप चाइल्ड डेव्हलपमेंट अँड युअर पेरेंटिंग पार्टनर, जे ॲपल आणि अँड्रॉईडवर प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. आत्ता ते पूर्णपणे मोफत आहे. तेव्हा त्याचा जरूर लाभ घ्या आणि आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.